महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। लाडकी बहीण ही योजना नसून लाडक्या खुर्चीसाठी घेतलेलं सोंग आहे। फकीरा वाघ यांची टीका। लाडकी बहीण योजना ही गद्दार नावाचा शिक्का मिळवण्यासाठी सुरू केली ही लाडकी बहीण योजना नसून लाडकी खुर्ची योजना असल्याची सनसनीत टीका सामाजिक कार्यकर्ते फकीरा वाघ यांनी केली असून जीवनावश्यक वस्तूवरील भाव वाढले असून सरकार या योजनेतून वसुली करत असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते फकीर वाघ यांनी केली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। करण्याचे असं ऐकलं होतं, परंतु या शासनानं या 15,000च्या माध्यमातून मतदाराला जे पैसे देऊ लागलेत त्या शासनाच्या तिजोरीतून पैसे देऊ लागलेत। या योजनेच्या नावाखाली इथली कोणती त्याला अटी नाही, शर्ती नाहीत। लाडकी बहीण योजना म्हणजे प्रत्येकाला घरात पैसे जाऊ लागलेत की या बाकीची यांची जी गद्दार जे नावाचं यांना शिक्का लागलेला आहे तो मोडण्यासाठी लाडक्या भाऊ असं यांनी योजना सुरू केलेली आहे। तर ही जी योजना आहे आज रोजी इकडं फक्त 1500 रुपये एका महिलेला दिले, परंतु सध्या तेलाचे भाव 20 रुपये लिटरनं वाढलेले आहेत, तांदळाचे भाव 20 रुपये लिटरनं वाढलेले आहे, 20 रुपये किलोनं वाढलेले आहेत, डाळीचे भाव असे प्रचंड जे काही दररोज लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या प्रचंड अशा भाव त्यांचा वाढ केलेली आहे। या 1500 रुपयाच्या माध्यमातून त्यांची जी वसुली चालू आहे, जनतेची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करत आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।